बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका ज्योती पुजारी लिखित कथा कोहम. आठवणी येतात, हलके चिमण्यांचा थवा अंगणात उतरून यावा तशा तशा येतात आणि निघून जातात. आठवतात आता हयात नसलेले आई बाबा, तिच्या बहिणी, तिची सासू, माहेरचं घर, अंगण आणि बरंच काही. नवऱ्यानं वेळोवेळी केलेला पान उतारा, त्याचा विक्षिप्त रागीट स्वभाव, यातलं काहीही विसरायचं म्हटलं तरी विसरलंच जात नाही. दूरच्या आठवणी सततच मनात एरझारा घालत राहतात. जराही शर्यूचा पिच्छा सोडत नाहीत आणि आणि काही क्षणापूर्वीचं मात्र विसरलं जातं. का? अगदी साध्या साध्या गोष्टींचाही अलीकडे विसर पडतो. दूर कशाला? कालचीच गोष्ट. रोज सकाळी उठल्यावर तिचा आणि तिच्या नवऱ्याचा पहिला चहा होतो. नवऱ्याचं सगळं आवरलं की ऑफिसला जाण्याआधी त्याला दुसऱ्यांदा चहा हवा असतो. काल त्याच्या दुसऱ्या चहात ती साखर घालायलाच विसरली आणि मग त्याला चिडायला निमित्त मिळालं. चहाचा पहिला घोट घेतला आणि त्याचा चेहरा जहर प्यायल्यासारखा कडू झाला. चहाचा कडवटपणा त्याच्या शब्दातही उतरला. घरातली साखर संपली की जगात साखरेचा तुटवडा पडला. तो खेकसला. अगं बाई, मी चहात साखर घालायलाच विसरले बहुतेक. आणा तो कप इकडे, मी तुम्हाला दुसरा चहा करून देते. तिचा चेहरा अपराधी झाला. दोन्ही वेळा गिळायला बरी नाही विसरत. दर 4 दिवसांनी लाडक्या लेकाला भेटायला जाणं कसं विसरत नाहीस तू? हातातला चहाचा कप तिच्या दिशेने भिरकावत तो ओरडला. कप भिंतीवर आपटून काचा विखुरल्या. तू एकदा आरशासमोर उभी राहा आणि मी शरयू दिवाकर काळे आहे असं स्वतःला 100 वेळा बजावून सांग. म्हणजे तुला स्वतःचा तरी विसर पडणार नाही. नाहीतर एक दिवस स्वतःलाच विसरून जायचीस. नशीब मला विसरली नाहीस, नाहीतर मलाही विसरून जाशील. बोलताना त्याच्या चेहऱ्यावरच्या तिरस्काराच्या रेषा अधिकच गडद झाल्या. प्रयत्न केला तरी तुला विसरू शकत नाही. तुझा संतापी स्वभाव, तू सतत माझा करत आलेला पान उतारा, तुझं जिवारी लागेल असं टोचून बोलणं, तुला विसरायचं म्हणजे हे सगळं विसरावंच लागणार. जन्मात तरी ते शक्य होईल असं वाटत नाही मला. असं खरमरीत उत्तर त्याला द्यावंसं वाटलं. पण नेहमीच्या ओठ मिटून अपमान गिळण्याच्या सवयीनं तिनं ओठापर्यंत आलेले शब्द मागे परतवले. वय वाढलं की सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं, ती बोलून गेली. या 4 शब्दापलीकडे तिला तिच्या वागण्याचं समर्थन देण्याची इच्छा झाली नाही आणि समर्थन देऊन काहीही उपयोग होणार नाही हे तिला अनुभवानं माहीत झालं होतं. वयावर काही अवलंबून नसतं. मन तरुण असलं की वयाचा शरीरावर काहीही परिणाम होत नाही. मी तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे, मला नाही कधी असं विसरायला होत. त्याची किटकिट सुरूच. ती कपाच्या फुटलेल्या काचा गोळा करते. तो तिला 35 वर्षांआधी बघायला आला होता तेव्हाच आठवत राहते. त्याचे ते घारे डोळे, भेदक नजर, कपाळावर कोरलेल्या आठ्या आणि साऱ्या जगाला तुच्छ समजणारा चेहऱ्यावरचा भाव आणि सहज बोलतानाही त्याचं ते ओठ मुडपून कुत्सित हसणं चांगलंच लक्षात राहिलेलं. तिला काही तो फारसा आवडला नव्हता, पण प्रश्न त्याच्या आवडीचा होता. लग्न रजिस्टर पद्धतीनं होईल. तो मानपान, कार्यालय, बँड, जेवणावळ यातलं काहीही मला नको आहे. लग्न ही खाजगी बाब आहे, त्याचा शो ऑफ करण्याची गरज नाही. मला मुलगी पसंत आहे. तुम्हाला मुलीला मी पसंत असेन आणि तुमची या सगळ्याला तयारी असेल तरच पुढचं बोला. तिथल्या तिथे तिला होकार देत तो म्हणाला होता. अहो पण नातेवाईक काय म्हणतील? तिचे बाबा तर त्याचं बोलणं ऐकून गोंधळलेच. इथं नातेवाईकांचा संबंध येतोच कुठे? त्याचं ते तुकडा तोडून टाकल्यासारखं बोलणं तिच्या बाबांना आवडलं नसलं तरी त्यांचा एका मुलीच्या लग्नाचा खर्च रजिस्टर मॅरेजमुळे वाचणार होता.
तिच्या पाठच्या 2 मुली लग्नाच्या आहेत, त्यांना उजवायचं आहे. तो एक फटकळपणा सोडला तर बाकी त्याच्यात खोड काढण्यासारखं त्यांना काहीही त्यावेळी वाटलं नाही. त्याची सरकारी नोकरी, स्वतःचं घर आणि मुलाला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसणं हे त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. ज्यांनी हे स्थळ आणलं त्यांनी, त्या मध्यस्थांनी त्यांची माहिती सांगताना हे सगळं तिच्या बाबांना सांगितलेलं. तिच्या बाबाने डोळे मिटून त्यांच्यावर विश्वास ठेवला. मध्यस्थांनी त्याचे वडील ही भावंडं लहान असतानाच घरातून निघून गेले, ते परत आलेच नाहीत हेही सांगितलं. त्यामागचं कारण मात्र त्यांनी सांगितलं नाही. कदाचित त्यांनाही हे माहीत नसावं. तिचं लग्न जमवताना मेटाकुटीला आलेल्या तिच्या बाबांना फार खोलात शिरावं असं वाटलं नाही. तिला बघायला त्याच्याबरोबर त्याची आई आली होती, पण ती काहीच बोलली नाही. त्यानंच नाव, शिक्षण असं काही विचारलं. लग्न त्याच्या म्हणण्याप्रमाणे रजिस्टर पद्धतीनं झालं. त्याच्या बाजूने साक्षीदार म्हणून सही करायला त्याचा भाऊ आला होता. तिच्या बाजूने तिचे आईवडील होते. तिच्या लग्नाचा खर्च वाचला म्हणून तिच्या आईबाबांनी सुटकेचा निश्वास टाकला असणार. कुमारी शरयू प्रभाकर गोखलेची ती सौ शरयू दिवाकर काळे झाली. तिचं नवीन आयुष्य सुरू झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिची सासू जाऊ दोघी तिला भेटायला आल्या. जावेनं तिची ओठी भरली, तिला शकुनाची साडी दिली. सासूनं सोन्याच्या 2 बांगड्या तिच्या हातात घातल्या. माझ्याकडून तुला हा लग्नाचा आहेर, असं म्हणाल्या. तिच्या बाबांनी तिला लग्नात रीतीप्रमाणे 4 भारी साड्या, 2 घरात वापरायच्या साड्या, सोन्याची अंगठी, कानातले दिले होते. त्यानेही तिच्यासाठी पैठणी घेतली होती. सोन्याचं मंगळसूत्र घेतलं पोरी. माझ्या लेकाच्या रूपानं जळता निखारा तुझ्या पदरात बांधला गेला आहे. पदर तर जळू द्यायचा नाही, पुढे तर चालत राहायचं, असा संसार तुला करायचा आहे. जेव्हा कधी आपल्या घरी यावंसं वाटेल तेव्हा जरूर ये, जाऊ म्हणाली. सासूच्या बोलण्याचं प्रत्युत्तर तिला नवऱ्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच आलं. जन्मभर ती त्या आगीत जळत राहिली. तो तिच्याशीच तिरसटासारखा वागायचा, पण त्याचा ऑफिसमध्येही कोणाशी पटायचं नाही. घरी तो सतत ऑफिसमधल्या त्याच्या सहकाऱ्यांना शिव्या देत असायचा. यावरून तिच्या लक्षात आलं. तो सकाळी 10ला ऑफिसला जायला घरातून बाहेर पडला की ती सुटकेचा श्वास सोडते. तो संध्याकाळी 6ला घरी परततो. अख्खा दिवस मग तिचा असतो. तो घरी परतण्याच्या आत तिच्या माहेरी ती जाऊन येते. कधी तिच्या जावेला, सासूला भेटायला जाते. तिचा दीर हेमंत एका खाजगी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. दुपारचं कॉलेज असल्यानं ती जाते त्यावेळी तो कॉलेजला गेलेला असतो. जावेचा मुलगा ईशान शाळेत शिकतो, 5वीत आहे. त्याची सकाळची शाळा असते. ती जाते तेव्हा तो घरी असतो. ती आठवणीने त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जाते. दोघांची छान गट्टी जमली आहे. हेमंत दिसायला दिवाकर सारखाच आहे. त्याचे डोळे मात्र काळे आहेत, एवढंच. ईशान दिसायला अगदी वडिलांसारखाच आहे. कदाचित दिवाकरच्या वडिलांचे डोळे असतील, कारण तिच्या सासूचे डोळे पिंगट आहेत. बाबा घर सोडून निघून गेले असं मला कळलं. का गेले ते? तिनं धीर करून एकदा सासूला विचारलंच. त्यांचा स्वभाव अतिशय तापट, हट्टी होता. घरात काहीतरी वाद झालं, तेवढंच निमित्त झालं. डोक्यात राग घालून निघून गेले. माझ्या सासर बाहेरच्यांनी त्यांचा बराच शोध घेतला, पण त्यांचा काही आत्ता पत्ताच कळला नाही. मी 4 घरी स्वयंपाकाची कामं करून या मुलांना वाढवलं, शिकवलं. दिवाकर M.Com झाला. हेमंतनी MA केलं. पुढं हेमंतनी PhD ही केली. दोघांनाही नोकऱ्या लागल्या. दिवाकरचा स्वभाव अगदी त्याच्या वडिलांसारखाच वाऱ्याशीही भांडणारा आहे. हेमंतचं लग्न झाल्यावर तुम्ही राहताय त्याच जुन्या घरात एकत्र राहत होतो आम्ही. दिवाकरला ते मान्य नव्हतं. हेमंतनी वेगळं विराड करावं, यावरून तो सतत हेमंतला तोंडाला येईल ते बोलायचा. घरात रोज कटकटी व्हायला लागल्या, म्हणून हेमंतानं वेगळं बिराड केलं. आधी नवऱ्याचा काच, नंतर मुलाचा. आई असूनही त्यानं कधी माझा मुलाहिजा ठेवला नाही. सतत माझा अपमान करायचा. माझ्यामुळे त्याचे बाबा घरातून निघून गेले
असा त्याचा माझ्यावर आरोप. शेवटी नाईलाजानं हेमंतबरोबर तिथून बाहेर पडले. मला किंवा हेमंतला त्या घराचा मोह कधीच नव्हता. त्या घरात आमच्या वाट्याला दुःख आणि अपमानाशिवाय दुसरं काहीच आलं नाही. नशीब हेमंतमध्ये त्याच्या वडिलांचा स्वभाव उतरला नाही. तो जरा शांत समंजस आहे. आता काहीही विचारू नकोस आणि यापुढं अशी वरचेवर इथे येतही जाऊ नकोस. हो, दिवाकरला ते आवडायचंही नाही आणि मला परत इतिहासाची पुनरावृत्तीही व्हायला नको आहे. सासूनं तिला स्पष्टच सांगून टाकलं. लग्नानंतर वर्षभराने शशांकचा जन्म झाला. तिचं बाळंतपण माहेरी झालं. नशीब तेव्हा तरी त्यानं तिला माहेरी पाठवलं. एरवी ती माहेरी गेलेली त्याला आवडायचं नाही आणि आईकडे जायचं म्हटलं की त्याचा पारा चढायचा. लग्नाआधी माहेरीच होतीस ना, आणि इथे काय तुला काटे टोचतात? काही माहेरी जायचं नाही. त्यानं एकदा फरमान काढलं की तिचा नाईलाज व्हायचा. सतत तुझ्या अरेरावी मी काय ऐकून घ्यायची? नवरा झालास म्हणजे स्वतःला कोणी खास समजतोस काय? मी काही तुझी गुलाम नाही. हे सगळं ती मनातच बोलायची. त्याच्या शब्दाला शब्द दिला आणि तो त्याच्या बापासारखा घर सोडून गेला तर तिला ते नको होतं. नकोच ते. ती मनाला आवर घालायची. नवरा कसाही असला तरी बाईनं आपला संसार मोडायचा नाही. उकिरड्याचेही दिवस बदलतात. तू तर हाडामासाची बाई आहेस. तुझेही दिवस बदलतील. जावयाच्या तरेवाईक स्वभावाची सगळी कथा शर्यीकडून कळाल्यावर तिची आई तिला म्हणाली होती, दिवस बदलतात याच आशेवरती जगते. तिच्या बहिणींची लग्न झाली. दोघीही परगावी दिलेल्या. कधीतरी होणाऱ्या भेटीही दुरापास्त झाल्या. तिची आई बाबा, तिची सासू आता या जगात नाहीत. निसर्ग नियमाप्रमाणे पिकलेली पानं गळून पडली. आईच्या आठवणीनं तिला गलबलून आलं. हम थे जिनके सहारे वो हुए ना हमारे. तिचा मोबाईल वाजतो आहे. शशांकला नोकरी लागली तेव्हा त्यानं तिला हा मोबाईल दिला. म्हणाला, आता तुला कधीही माझ्याशी बोलता येईल. कान फुटले का? तुझं डबडं वाजतंय. त्याला मोबाईल हा प्रकारच आवडत नाही. शिवाय त्याच्या बाहेरच्याशी अगदी लेकसुनेशीही संपर्क ठेवायचा नसतो. शशांकनं त्याला न विचारता घर घेतलं. वेगळा झाला. त्याचा राग त्याच्या मनात आहे. आधी बापलेकांचं संभाषण कमीच होतं. आता दिवाकरनी लोकांची बोलणंच टाकलं. एवढेच नव्हे तर त्या घराचे दरवाजे शशांकसाठी बंद झाल्याचं त्याला स्पष्टच सांगून टाकलं. शशांक आईला भेटायला यायचा तेही त्यानं बंद केलं. कान फुटले का? ते डबडं आधी बंद कर. दिवाकर वैतागला. मोबाईल आतल्या खोलीत आहे. स्वयंपाकघरातून तिथंवर जाईपर्यंत वेळ लागणारच. तिच्या मनात आलं, एकात एक उघडणाऱ्या या 4 खोल्या. मागचं पुढचं अंगण, या एवढ्या मोठ्या घराची उस्तवारी करताना ती थकून जाते. पूर्वीसारख्या आपल्या हालचाली आता चप्पल राहिल्या नाहीत. तिनं स्वतःशी कबूल केलंय. तिनं मोबाईल उचलला, कानाला लावला. आई, तुम्ही ठीक आहात ना? कल्याणी बोलते आहे. हो, मी ठीक आहे. का ग असं का विचारतेस? अहो, काल तुम्हाला शशांकनी फोन करून कळवलं होतं. काल केव्हा आणि कशाबद्दल? मला काही आठवत नाही आहे. असं काय करता? काल रात्री शशांकनी फोनवर तुम्हाला आज अंशच्या शाळेत ॲन्युअल फंक्शन आहे, अंश त्या कार्यक्रमात गाणं म्हणणार आहे, त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तुम्ही इकडे या, आपण मिळूनच जाऊ सांगितलं होतं. हो का? मी विसरले ग. मला अजूनही काही आठवत नाही. ठीक आहे, तुम्ही चौकापर्यंत या, आम्ही तिथे पोहोचतो. फोन बंद झाला. शशांकने रात्री फोन केला होता हेच तिला आठवना. अलीकडे असं वारंवार व्हायला लागलं आहे. कपडे धुवून त्याचे पिळे वाळत घालायला ती बादलीत ठेवते, पण ते वाळत घालायला विसरतेच. कधी ती भाजीत मीठ घालायला विसरते तर कधी वरणात. मग दिवाकर चिडतो. तुझ्या डोक्यात दगड भरले आहेत असं म्हणतो. शशांक शाळेत जायला लागला. त्याच्या स्वभावाचे चटके शशांकलाही सोसावे लागले.
शशांकला परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून, उशिरापर्यंत घराबाहेर मित्रांसोबत खेळत राहिला म्हणून, मोठ्या आवाजात बोलला म्हणून त्याला कुठलंही कारण पुरायचं. चांबड्याच्या पट्ट्यानं तो शशांकला झोडपायचा. शरयू त्याला सोडवायला मध्ये पडली तर तिलाही मारायचा. तिला शशांकचा होणारा कोंडमारा दिसत होता. शशांक वडिलांपासून, घरापासून तुटत गेला. तो फक्त तिच्यासाठीच घराला बांधून होता. त्याचं शिक्षण झालं, नोकरी लागली. त्याच्या कंपनीतल्या कल्याणी साठेशी त्यानं लग्न केलं, रजिस्टर लग्न केलं. तेव्हा फक्त तिलाच त्यानं बोलवलं होतं. हेमंतचा मुलगा ईशान अमेरिकेला गेला, तो तिकडचाच झाला. शशांक नाती जोडून आहे. जमेल तेव्हा तो अन कल्याणी हेमंत काका अन काकूला भेटत असतात. त्यांची विचारपूस करतात, काळजी घेतात. शशांकनी घरापासून जवळ इंद्रधनू सोसायटीत फ्लॅट घेतला. तो तिकडे राहायला गेलाय. दिवाकरनं त्याच्यासाठी पाठ फिरवली तरी ती शशांककडे जाते. शशांकचा मुलगा, तिचा लाडका नातू अंश, त्याच्या ओढीनं तिच्या शशांककडच्या फेऱ्या वाढल्या आहेत. दिवाकरच्या कटकटीकडे तो अलीकडे लक्ष देत नाही. दिवाकर ऑफिसला जात होता, तोवर तिला जरा तरी मोकळा श्वास घेता यायचा. तो आता रिटायर्ड झाला आणि तो सतत घरात असणार या विचारानंच शरीरचं डोकं बधीर झालं. तिच्या लहान सहान चुका व्हायला लागल्या. शशांकशी फोनवर बोलतानाच मध्ये ब्लँक होती ती. हातातल्या वस्तू पडतात, काहीतरी सांडतं. परवा सकाळी मंदिरात जायला निघाली आणि अर्ध्या वाटेत मंदिराचा रस्ताच विसरली. पण क्षणभरच, दुसऱ्या सेकंदाला लख्ख आठवलं. पण क्षणभर का होईना स्मृतीच्या कप्प्यात काळोखच दाटला होता. आज अंशचा 5वा वाढदिवस आहे. शशांककडे जाण्यासाठी ती तयार होते. ती बेडरूममध्ये आली. शरयूने तिचे गोदरेचे कपाट उघडले. कपाटातली निळी इंदुरी साडी, साडीवरचं मॅचिंग ब्लाऊज बाहेर काढलं. कपाट बंद केलं. साडी नेसताना तिचं लक्ष कपाटाच्या आरशातल्या तिच्या प्रतिमेकडे गेलं. आरशासमोर उभी राहून स्वतःला 100 वेळा सांग, मी शरयू दिवाकर काळे आहे, नाहीतर एक दिवस स्वतःलाही विसरून जाशील. आरशातल्या तिच्या प्रतिबिंबाकडे पाहताना तिला नवऱ्याचं खोचक बोलणं आठवलं. असं कोणी स्वतःला विसरतं का? तोंडाला येईल ते बोलतो. आरशातल्या मीला स्वतःच्या अस्तित्वाची सतत जाणीव करून दिल्यानं जाणीवा धारदार होतात का? आणि मेंदूच्या मुळाशी घट्ट रुतून बसल्या आठवणींचं काय? त्या मुळापासून उचकटून टाकता येतील? कपाटाच्या आरशासमोर नेसायला म्हणून काढलेली इंदुरी साडी हातात धरून ती उभी आहे. तो केव्हा आत येऊन तिच्या बाजूला उभा राहिला तिला कळलंच नाही. कुठे जाण्याची तयारी सुरू आहे? आज अंशचा 5वा वाढदिवस आहे. आपल्याला शशांककडे जायचं आहे. आपल्याला नाही, तुला. मी नाही येणार. काल तो स्वतः मागचं सगळं विसरून आला होता. वाढदिवसाचं सांगून गेला. आपल्या दोघांनाही आग्रहानं या म्हणाला. अजून काय वेगळं निमंत्रण हवंय? खरं तर आपल्याला निमंत्रणाची गरजच नाही, तरी तो खास तुमच्यासाठी आला. बाप लेकाच्या नात्यात मान अपमान कशाचा? मला यायचं नाही. तुला जायचं तर जा आणि हे पैसे ठेव. अंशसाठी कपडे घे. महिन्याचा पगार त्यानं कधी तिच्या हातात दिला नाही, पण तिला खर्चाला थोडंफार पैसे द्यायला कधी चुकला नव्हता. त्यानं लगेच शर्टाच्या खिशातून काही नोटा काढून तिला दिल्या. तिनं त्याच्याकडं पाहिलं. खडकातून पाण्याचा पाझर फुटावा तशी काळजातली माया त्याच्या डोळ्यात तिला स्पष्ट दिसली. पण मनातला पीळ अजून कायम असल्याचं त्याचा चेहरा सांगत होता. तिला बाहेर पडायला थोडा उशीरच झाला. अजून अंशसाठी ड्रेस घ्यायचा आहे. ती रेडीमेड गारमेंट्सच्या दुकानात आली. मनासारखा अंशच्या मापाचा ड्रेस घेण्यात, बिल देण्यात तिला उशीरच झाला होता. ती दुकानातून बाहेर पडली तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. ती रस्त्यावरच्या गर्दीत मिसळली. प्रवाहाबरोबर वाहत पुढे जावं तशी ती चालत राहिली. वाटेतून मार्ग काढत काढत पुढे जात आहे. पुढचा चौक ओलांडला की पुढच्या वळणावर इंद्रधनू सोसायटी आहे. चालत गेली तरी 15 मिनिटात शशांकच्या घरी पोहोचते. या रस्त्याने याआधी कितीदा तरी ती शशांककडे गेली आहे. तो रस्ता तिच्या पायाखालचा सवयीचा आहे. तो परिसर ओळखीचा आहे. ती चौकात आली.
पुढचं वळण नजरेच्या टप्प्यात आहे. अचानक काय झालं कळतही नाही, पण तिला तो रस्ता, तो परिसर परका परका वाटायला लागला. उळकीच्या खुणा मेंदूतून पुसल्याच गेल्या. तिला तिला स्वतःचं नावही आठवेना. आठवणी स्मृतीच्या कोशातून नष्ट झाल्यात. मला मला कुठे जायचं आहे? कोणाकडे जायचं आहे? तिला काही उमजेना. शशांकचं नावही आठवेना. ती गर्दीतून वाट काढत फुटपाथावर आली. या अनोळखी ठिकाणी मी काय करते आहे? माझं नाव काय? मी कोण आहे? विस्मरणाच्या दरीत ती खोल खोल कोसळली. आईच्या गर्भात वाढणारा जीव जन्माला येताना को हम असा आक्रोश करत टाहो फोडतच जन्माला येतो, पण त्याच्या अस्तित्वाभोवती रक्ताच्या नात्याची नाळ गुरपटलेली असते. शरयूच्या मेंदूनं नात्याची नाळ तिच्या अस्तित्वापासून तोडूनच टाकली होती. शरयू प्रचंड घाबरली. तिचे हातपाय थरथरायला लागले. अंगातून घामाचे पाझर फुटले. ती फुटपाथला लागून असलेल्या एका दुकानाच्या पायरीवर पर्स व ड्रेसची बॅग जवळ घेऊन मटकन खालीच बसली. मी कोण आहे? अरे अरे कोणीतरी सांगा, मी कोण आहे? माझं नाव काय आहे? समोरच्या बिनचेहऱ्याच्या गर्दीतल्या चेहऱ्यांना तिला ओरडून विचारायचं आहे. भीतीनं पण अतिशय घाबरल्यानं तिच्या तोंडून शब्दच निघत नाही. डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्यात. ती आईबापाची मुलगी, बहिणीची बहीण, नवऱ्याची बायको आहे, मुलाची आई आहे, सुनेची सासू, नातवाची आजी आहे. नात्याच्या झुली पांघरून जगताना तिला तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव कधीच झाली नाही. मी कोण आहे असा प्रश्नही कधी पडला नाही. आज ती स्वतःला मी कोण आहे असं विचारते. जेव्हा तिच्या लेखी असण्याचे सगळे संदर्भ हरवले आहेत, तेव्हा तिच्या पर्समधला फोन वाजतो आहे. डुबी जब दिल की नैया सामने थे किनारे. बाजूच्या दुकानात खरेदीला आलेल्या एका तरुणीचं तिच्याकडे लक्ष गेलं. शरयूचा घाबरलेला चेहरा, तिच्या गालावरून ओघळणारे आसव पाहून एक तरुणी शरयूजवळ आली. काय झालं आजी? काही त्रास होतोय का? तुमच्याबरोबर कुणी आहे का? तुमचं नाव पत्ता सांगा, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडते. ती काय विचारते? शरयूला काही कळत नाही. ती घाबरली आहे. शरयू हताश होऊन तिच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात जत्रेत हरवल्या मुलासारखी भीती दाटून आली होती. मोबाईल वाजतोच आहे. त्या तरुणीनं शरयूच्या पर्समधला मोबाईल काढला. आई, अजून निघाली नाहीस का? आम्ही तुझी वाट पाहतो आहे. शशांक बोलतो आहे. ती तरुणी शशांकशी बोलली. ती कुठे आहे ते सांगितलं. शशांक शरयूला घ्यायला निघाला आहे. शरयू कोहमच्या आवर्तात घराघरा फिरते आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.